आपल्याकडे लोकशाही आहे, संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे. सर्वांना निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती आलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं. अशी अजितदादांनी पहिल्यांदाच राजन पाटलांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी अनगर नगरपालिका निवडणुकीच्या बिनविरोध निवडीनंतर राजन पाटलांचे चिरंजीव बाळाराजे पाटलांनी अजितदादांना आव्हान दिलं होतं. खरं तर ज्या पक्षात राहून 40 वर्ष राजन पाटलांनी आपली राजकीय कारकीर्द तयार केली, त्याच पक्षाच्या प्रमुखाला आव्हान दिलं. आता राजन पाटलांना जड जाणार आहे का? काय म्हणाले अजितदादा? आणि कशा प्रकारे राजन पाटलांनी अडवलेल्या महिला उमेदवाराचा जाहीर सत्कार झाला, हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. पहिले तर अनगरमध्ये काय झालं, कोणाचा निवडणूक अर्ज थांबवला गेला आणि ते प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणावर कसं परिणाम करतंय, याबद्दल आम्ही आमच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. मात्र तरी थोडक्यात ते आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी अजित पवार हे काय म्हणाले, हे आपण जाणून घेणार आहोत. अनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज नाकारल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. पण त्यावेळी अजितदादा मूग गिळून बसलेले होते. मात्र आता अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणातले मास्तर अजून जागेत याची जाणीव करून दिली आहे आणि थेट माजी आमदार राजन पाटलांना झापलंय. ते कसं, हेही सांगतो. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज नाकारल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळाराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट धमकीच्या सुरात कोणाचाही नाद करा पण अनगरचा नाद करू नका असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्याबद्दल अजित पवार हे बोलताना म्हणाले की प्रत्येकाचाच एक काळ असतो, दमदाटी करून काही होत नाही, सगळ्यांचेच फुगे फुटतातच. जास्त मस्ती करणाऱ्यांना लोक खड्यासारखं बाजूला करतात असं म्हणत त्यांनी नाव न घेता राजन पाटील यांच्यावर टीका केली. आणि पुढे ते म्हणाले की उज्ज्वला थिटे यांच्या बाबतीत जे झालं ते सगळ्यांनी बघितलं. आपण लोकशाहीत राहतो, कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. निवडणुकीत उभं राहणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. दमदाटी करून काहीही चालत नाही. गावात करणारे असतात तर कार्य करणारेही असतात. आमच्या बहिणीचं रक्षण करण्याचं काम आम्ही भाऊ म्हणून नेहमीच केलं. पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना संधी द्या, नव्यांना पुढे आणा आणि जुन्यांचा अनुभवही घ्या. यात शेवटी त्यांनी काका शरद पवार यांचा उल्लेखही केला. अजित पवार म्हणाले की उज्ज्वलाताई, आम्ही महिलांचा सन्मान करणारे लोक आहोत. महिलांना संधी दिली की त्या सोनं करतात. महाराष्ट्र हे महिलांना 50% आरक्षण देणारं पहिलं राज्य आहे. पवार साहेबांनी महिला आरक्षणाची सुरुवात केली आणि त्यात आम्ही अधिक भर घातली. म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्याची महाराष्ट्रभर चर्चा आहे. महिलांना थोडाफार का असेना स्वावलंबन मिळालं असं बोलत अजित पवार यांनी महिलांविषयी असलेली त्यांची धोरणं स्पष्ट मांडली. पण यातून चर्चा सुरू झाली ती अनगरची. कारण इतके दिवस अनगरच्या प्रकरणावर शांत बसलेले दादा अचानक बोलले, ज्यामुळे दादांनी राजन पाटलांना थेट दम दिलाय का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. पण राजन पाटील का? आता राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली. ज्यासाठी जल्लोष सुरू झाला त्यावेळी राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळाराजे पाटील आनंदून गेले. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते आणि त्याच वेळी प्रसार माध्यमांकडे बघत विक्रांत पाटील यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं. ते म्हणाले की अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही असं म्हणत विक्रांत उर्फ बाळाराजे पाटील यांनी अजित पवारांना उचकवण्याचं काम केलं. पण अजित पवार यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. उलट अमोल मिटकरी, रोहित पवारांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. यावर सूरज चव्हाण, जे राष्ट्रवादीचे नवे प्रवक्ते आहेत, ते म्हणाले की गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माच करणाऱ्या लिंबू बाळाने अजितदादांवर बरळणे म्हणजे ईदभर लाकूड आणि हातभर ढलपी असा प्रकार आहे. विजयाचा उन्माद करताना अनगरच्या बाळाने उडता तीर अंगावर घेतलाय. लवकरच झुकतील गर्विष्ठ माना असं म्हणत सूरज चव्हाण यांनी थेट टीका केली. तर अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील त्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की राजन पाटील साहेब, आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून अत्यंत वाईट वाटलं. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना म्हणावं, थोडं दमाने घ्या. असो, आपण त्यांना योग्य समज द्याल ही अपेक्षा. यासोबत मतचोरीबद्दल बोलून रोहित पवारांनी थेट टीका केली. तसंच राजन पाटील यांनी घडलेल्या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत त्यांचा मुलगा राजकारणात अजून लहान आहे हे दाखवून दिलं. राजन पाटील म्हणाले की आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नाही. निवडणूक झाल्यामुळे तरुण पोरांनी तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या मुलाने जे वक्तव्य केलं ते त्याचे मी समर्थन करणार नाही. ज्या राजकारणात तो लहान आहे अजून, त्याच्या तोंडून नकळत अशा प्रकारचे वक्तव्य गेले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
सोबतच बाळराजे पाटील यांनी देखील स्पष्टीकरण देताना सांगितलं की अजितदादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा कार्यकर्ता नाही, शेवटी एक व्यक्ती म्हणून कुठेतरी सहनशीलतेला अंत असतो. उत्साहाच्या भरात हे सगळं झालं. अजितदादांना बोलण्याची माझी कोणतीही भूमिका नव्हती, मात्र त्यातून तसं काही झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता हे सगळं प्रकरण काय होतं, कुठून सुरू झालं, तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी अनगरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक उज्ज्वला थिटे या नगरपंचायतीत दाखल झाल्या. त्यावेळी जवळपास पहाटेचे 5 वाजले असावे. तिथूनच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांना अर्ज देण्यात आला होता, पण ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे नेते राजन पाटील प्रयत्न करतात, कारण त्यांची सून ही देखील या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरली आहे, असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला. या प्रयत्नात राजन पाटील यांनी उज्ज्वला थिटे अर्ज भरायला जात असताना रस्त्यावर जागोजागी लोकांना उभं केले. ट्रॅक्टर आडवा आणून उज्ज्वला थिटे यांना अडवलं गेलं आणि सोबतच राजन पाटलांपासून मला धोका आहे अशी भीती देखील उज्ज्वला थिटे यांनी व्यक्त केली. त्यावेळी उज्ज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षण मागितलं होतं, पण कदाचित त्यांना दुर्लक्षित केलं गेलं. त्यावेळी उज्ज्वला थिटे म्हणाल्या की आज महाराष्ट्रातील मायबाप जनतेला, मोहोळच्या जनतेला मला सांगायचंय, माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस मी इथे येणार आहे म्हणून सगळीकडून ट्रॅप लावत आहेत. लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? मला अधिकार आहे की नाही हे जनता ठरवेल. प्रत्येक कॉर्नरला माणसं उभी केलेली आहे. 8 दिवस झाले मी पोलिसांकडे संरक्षण मागते. त्यामुळे अर्ज भरायला जाताना अखेर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. त्या अनगरला पोहोचल्या आणि त्यांनी तिथे फॉर्म भरला देखील, पण त्यानंतर त्यांचा अर्ज नकारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही. थिटे यांचा मतदान यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा आहे. थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही. सूचकांचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे अशी 4 कारणं देत थिटेंचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यामुळे अनगरमध्ये राजन पाटलां गटाचे वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित झाले. अनगरमध्ये 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकून आणल्याने भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आणि त्यात जे बाळराजे बोलले त्यानंतर आता अजितदादांनी एक सभेत नाव न घेता मात्र राजन पाटील यांना योग्य समज दिल्याचं दिसून आलं. आता हे प्रकरण शमलेलं असलं तरी या निवडणुकीचा वचपा राष्ट्रवादी अजित पवार गट पुढच्या निवडणुकीत काढेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.